अन्नपूर्णा अन्न हे पूर्ण ब्रह्म या चॅनलमध्ये तुमचं सर्वांचं हार्दिक स्वागत. नमस्कार. आज बनवूया मसाला शेंगुळे. शेंगदाणे भाजून झालेत. हे शेंगदाणे ना मोठे वाटून घ्यायचे. खोबरं भाजून घ्यायचंय. खोबऱ्यामध्ये लसूण पण भाजून घ्यायचं. खोबरे भाजून झालेत आणि खोबऱ्याचा कलर पण चेंज झालाय. खोबरे काढून घेऊ. कांदा भाजून घ्यायचा. कांदा ना भाजून झालाय. मिक्सरच्या भांड्यात ना लाल मिरची पावडर टाकायची. कांदा मसाला टाकायचा. हळद टाकायची. मीठ पण टाकायचं. कोथिंबीर टाकायची. हे मिक्सरमध्ये ना वाटून घ्यायचे. मसाला ना वाटून झालाय. पीठ घेऊ. हे ना हुलग्याचं पीठ वाटून घेतलेला मसाला टाकायचा त्याच्यात. याच्यात मीठ पण टाकलेलं आहे वाटताना. जसं पाणी लागेल तसं टाकायचं आणि पीठ मळून घ्यायचं. पीठ मळून झाले. कढईत ना तेल टाकायचं. तेल तापलं का जिरे टाकायची. हा वाटून घेतलेला मसाला टाकायचा. हे मोठे वाटून घेतलेले शेंगदाणे टाकायचे. मसाला ना तेलावर परतून झालाय आणि मसाल्याला तेल पण सुटले. आता पाणी टाकू. रश्श्याला ना उकळी येतवर ना शेंगोळे बनवून घेऊ. छोटासा ना गोळा घ्यायचा. असे ना सगळे बनवून घ्यायचे. शेंगोळे ना बनवून झाल्यात. असे ना एकमेकाला जोडायचे ते आणि त्याचे वेढे करून घ्यायचे. रश्श्याला पण मस्त उकळी आली. हे शेंगोळे ना आता सोडून घेऊ त्याच्यात. शेंगोळे ना स्लो गॅसवर शिजून घ्यायची. तरी 20-25 मिनिटं लागतात त्याला शिजायला शेंगोळ्यांना. शेंगोळ्यांना ना चांगली उकळी आली. त्याच्यावर ना झाकण ठेवू. झाकण काढून बघू. एकदम मस्त शिजले. थोडीशी ना कोथिंबीर टाकून घेऊ. Like, comment, and subscribe.